तर मित्रांनो, आज येणं झालेलं आहे परभणी शहरामध्ये. जगात जर्मनी, भारतात परभणी. येण्याचं कारण काय माहिती आहे का? वागाळकर यांचे वाघवाडा हॉटेल आपल्या गंगाखेड रोडला मामू कॉफीच्या बाजूला एक नंबर क्वालिटी आहे. तर क्वालिटी का आहे? सगळ्यात पहिल्यांदा बकऱ्याची निशाणी ओरिजिनल क्वालिटी आहे. म्हणजे काही लोक शेळ्या कापून जुन्या बकऱ्याच्या अंड्याला गाठ मारून असं सोडतात आणि तेच कापतात. तर इथं तशा गोष्टी होत नसून शुद्ध 100% गावरान बोकडाचं मटण जर परभणीकरांना खायचं असेल तर कुठे यायचं? हॉटेल वाघवाडा. वरी दिलेल्या नंबरला फोन करायचा. बकरे किती कापलेत विचारायचं, कारण बकरं तर कापलेलंच असतंय. 320 रुपयामध्ये ढवारा थाळी. आता मला सांगा, परभणी कशासाठी फेमस आहे हो? कंदुऱ्यासाठी. बंगा. जो आपल्या दर्ग्यामध्ये बंगा खाण्यासाठी वेगवेगळे लोक वेगवेगळ्या जिल्ह्यातून येतात, त्याच क्वालिटीचं आणि त्याच लेवलचं एक नंबर शुद्ध बोकडाचं मटण म्हणजे कुठं भेटणार? हॉटेल वाघवाडा परभणी. आता असं तर बकरं तुम्ही खाणार ना. आता ह्या बकऱ्याला कापणारा माणूस मला बघून पळून गेलाय. आता ही बकरं मला स्वतः कापणं आलं का नाही? पण कसं असतंय, 4 घास चवदार खायचे म्हणजे हे बकरं मी स्वतः कापणार आणि स्वतः खाणार. कुणाच्या जीवावर बसणार नाही मी. बघूत काय होतंय ते. बकासूर म्हणतात, बकासूर उगा नाही. ह्याचा बाजार करतो मी आता. बघितलं का मित्रांनो? ते बकरं कापणारा जर मला भिवून पळाला नसता, माझी मेहनत वाचली असती का नाही? हे असंच लोक करायले तो मला. जास्त खायलाय, जास्त खायलाय. पोटाच्यावर कोणी बांधताय का सांगा बरं? होय बाबा, मी पिशव्यामध्ये चोरून फिरून नेत असलं तर वेगळी गोष्ट आहे. हो का? ही चरबीची क्वालिटी बघा. हो का? हे कसा आहे पडदा? पण ही पडदा आपल्याला बारीक करावं लागेल. मित्रांनो, तेल कोणतंही कितीही टाका, पण बकऱ्याला त्याच्या अंगचं तेल असं चरबीचं जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत त्याची मजाच ना बघा. आणि हे मला माहिती आहे. माणूस पळून गेला म्हणून काय झालं? माझं काम रुकणार आहे का? ह्याला शिजवून फोडणी देऊन ही बकासूर जीवन जाणार. कुठं? हॉटेल वाघवाडा परभणी. उगन हो माय, बकऱ्यानं स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलंय. त्याच्या जीवाच्या बलिदानाची किंमत ठेवणं काम आहे का नाही? मी जर न जेवता जर रुसून गेलो असतो, ते बकरं कापणारा माणूस गेला म्हणून जमलं असतं का सांगा बरं मला? नका 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 नका. ज्यानं आपल्या जीवाची पर्वा न करता हॉटेल वाघवाडा इथं उत्कृष्ट ढवारा थाळी आणि उत्कृष्ट बंगा थाळी लोकांच्या सेवेसाठी आणली, अशा बकऱ्याच्या बलिदानाला वाया जाऊ देऊ नका. आणि हे काम मीच करतोय. मुक्या प्राण्याच्या जीवाच्या बलिदानाची किंमत फक्त या बकासूरला आहे. बकासूरला लोक किंमत ठेविनात. आता येडे मला शिव्या देतात. अरे मूर्खांनो, एक बकरं एका हॉटेलमध्ये कापलं तर हॉटेल मधले 40 लोकांचं घर चालतंय. कळालं का तुम्हाला? आणि एवढं टेस्टी जेवण कुठं बी भेटना परभणीमध्ये ओरिजिनल बकऱ्याचं. आता ह्याला कट करतो, बाकीचं डायरेक्ट भगुन्यात टाकताना बघा. उघड डिस्टर्ब करू नका मला. हो रफिक भाई, घ्या तेल लवकर. अरे होय बाबा, केस फिस पडू नये. जेवणामध्ये हायजीन महत्वाचं असतंय. घे तेल. किती टाकू सांग मला, कारण मी स्वतः करणार आहे. मला गॅरंटी नाही तुमच्यावर. रिफाइन हेल्थ फिट. बोलो क्या क्या डालने का? घ्या लवकर. गरम होऊ दे. ठीक आहे ठीक आहे. मीच बनविणार पण. हो किती बी हसलास तर मीच बनविणार. दुनियाची भूक लागली, जाळ कमी लावलाव खाली. अरे घेणार पीक बाई, काय भागून बघायलास? द्यायला नाही का? थांब थांब. काय आहे? कांदा आहे. मला वांदा नाही पाहिजे. कसा आहे?
कांदा जर बरोबर असला तर जिंदगीला वांदा होत नाही. काय कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. काय गडबड करायची नाही. बरोबर आहे का रफिक भाई? हो ना. हा. अरे लाल झाला ना कांदा, आणखी लवकर काय टाकायचंय ते झालो ना. अद्रक हे लसूण काय? टाकायचं. अद्रक लसूण आहे. अद्रक लसण हा. टोपल्यावर. हा काय आहे? हळद आहे, हळद. सगळी टाक का? नाही नाही, जराच टाकायची. 2-3 मुठ्या. हा, सांग मला. हा 2-3 मुठ्या बस झाली. अरे बकऱ्याला हळद लागली पाहिजे सगळीकडं. मीठ टाकू का सगळंच? हा, नाही जराच टाकायचंय. हा बघ सांग. दोन ना ते. हा, बस. एवढं टाकीतच असतो ना, बस म्हणजे काय. कोथिंबीर कोथिंबीर मात्र मी सगळी टाकणार आहे बघ, कारण कोथिंबीर शिवाय माझ्या नाही. हा मला लय आवडती कोथिंबीर. हो अण्णा, मटण घ्या ना. हा मटन. अरे वा. हा अरे वा. किती 3 बकरी आहेत का? हा. वा वा वा. मटन. वा मटन. अरे भाऊ पाणी तर टाक आता. टाकायचं ना. टाक लवकर. बिस्लरी. हा बिस्लेरी. अरे वा. मायला बकऱ्यानं जीव दिला तरी बी त्याची इज्जत कायम आहे म्हण की. वा वा. आता खरी मजा येईल बघ खायला. सगळं ओरिजिनल हाताने केलेलं. ओके. कसा रंग आलाय बघा. कसा आहे उगा नवा. आता ह्याला ठेवतो झाकून आणि शिजलं की येतो राऊंड घेऊन. हा ए इधर. हा आता अर्धा घंटा 1 घंटा 2 घंटे किती बी लागू, मटण शिजल्याशिवाय माझ्या नाही. तोवर मधला चाका चोळा घेऊन येतो. हा कुठे घेऊन चालला? अरे कुठं घेऊन चालला, कवर बसू. बाकीचं शिजव आता, ह्याचा मी बाजार असं नाही करतो. जमत ना. अरे भूक लागली रे भाऊ. तिथं जाळ घाल, तू जाळ घाल. कांबळे हा भाजी बनव पटकन. एक काय 2 मिनिटात बसतो. बसा तुम्ही फक्त. माहिती ना हो मस्त तर्री फिरी होऊ द्या. हो, नंबर 1. हा चल. दारू पिणे सक्त मनाई आहे. कोण दारू पिते कोणाला दारू पिते, आपल्याला तर फक्त शेरवा. ए आंड्रे लवकर. आईला बाजरी बी आणि ज्वारी बी. शेरवा आहे का ओरिजिनल? हा इंद्रायणी राईसचा वास आहे. तरी म्हणायलोय ह्या मटन शेरव्याचा वास इंद्रायणी राईस सारखा यायलाय कसा. आता हे जोपर्यंत मी खाणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही की हॉटेल वाघवाडा इथली क्वालिटी काय. सगळ्यात महत्वाचं अक्षदा पडल्या पडल्या जेवायचा कार्यक्रम असते, आधी मी ती उरकून घेतो आणि तुम्हाला ओरिजिनल सांगतो की नेमका घोळ काय आहे. हा पापड हायला पहिली वेळेस बघितलं थाळी सोबत पापड. राईट. हा परभणी मधलं दर्ग्यामधलं मटण कुणी कुणी खाल्लंय बंगा. सेम क्वालिटी. तुम्ही येऊन तर बघा. कुठं? हॉटेल वाघवाडा. वरी दिलेल्या नंबरला फोन करायचा आणि आजच आपली थाळी बुक करायची. मी काय म्हणालोय, थाळी काय जास्त महाग नाही. बकऱ्याचे जवळपास 8 ते 9 पीस एकदम उकडा प्लस सूप, ओरिजिनल सूप आहे का. आणि आता हे टाकलेला मी हिरव्या मिरची मधला खरडा
आणि अनलिमिटेड बंगार रस्सा, अनलिमिटेड इंद्रायणी राईस, अनलिमिटेड ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी, किती बी खा. हा, आणि मला काय म्हणायचं, ह्याची चव बघून तर कळणार नाही. आणि एवढं चवदार आणि एवढा जबरदस्त बंगा म्हणजे कंदुरी रस्सा जर खायचा असेल तर यायचं कुठं, वाघाळकर यांचे हॉटेल वाघवाडा परभणी. हा, खाली दिलेल्या नंबरला फोन करा आणि आजच आपली थाळी बुक करा. म्हणताल ती व्हरायटी उपलब्ध आहे, आल्याशिवाय कसं कळणार आहे. एकदा अवश्य भेट द्या. ही बकासूर भाऊचा शब्द आहे, तुम्हाला तुम्ही नाराज होणार नाही. धन्यवाद.